नमस्कार. एमबीबीएस बीडीएसचा आपला सीईटी सेलचा थर्ड राऊंड अगोदर 11/10/2025 ते 14/10/2025 या दरम्यान चॉईस फिलिंग झालेल्या होत्या. पण सीईटी सेलला बऱ्याच लोकांनी मेल केले. मेरिट लिस्टमध्ये आउट ऑफ स्टेट स्टुडंटचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं हे लक्षात आलं. त्यानंतर सीईटी सेलनं एक नवीन शेड्यूल पब्लिश केलं की ज्या शेड्यूलनुसार परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन सीईटी सेलनं ओपन केले की जे 25 तारखेला करायचे होते. तुम्ही जर समजा सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज सोडलेलं असेल तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं. या दरम्यान तुम्ही जर का 11 तारखेच्या अगोदरचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशनचं काम नव्हतं. आता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं का हे कसं समजणार आहे? तर आज ती वेळ आलेली आहे. आज चॉईस फिलिंग सुरू होत आहेत. पण प्रश्न खूप मोठा आहे की चॉईस फिलिंग नेमकी कोणी कराव्या आणि इलिजिबल कोण असणार आहे या राऊंडसाठी. जर आपण बीएमएस किंवा बीएचएमएस जॉईन करून घेतलं तर ते कॉलेज सोडून आपल्याला परत एमबीबीएस बीडीएसचा हा जो थर्ड राऊंड आहे किंवा फोर्थ राऊंड आहे तर त्यासाठी आपण इलिजिबल राहू का? अनेक प्रश्न आहेत. सर्वांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण घेतोय. आता सुरुवातीला तर आपण शेड्यूलनुसार जर बघायला गेलो तर आज आपल्याला एक रिवाइज्ड कंबाईन मेरिट लिस्ट येणार आहे की जी आता इथं 27 तारीख दिलेली दिसते. थोडक्यात फर्स्ट राऊंडला रजिस्टर्ड झालेले स्टुडंट, त्यानंतर थर्ड राऊंडला जेव्हा 11 तारखेच्या अगोदर रजिस्ट्रेशन ओपन झालेले होते तर तेव्हा रजिस्टर्ड झालेले स्टुडंट आणि 25 तारखेला रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी या सर्वांची कंबाइंड मेरिट लिस्ट आज सीईटी सेलवर पब्लिश होईल. पण आता सध्या जर आपण आपल्या प्रोफाईलचं लॉग इन करून बघितलं तर त्यामध्ये एमबीबीएस बीडीएसच्या चॉईस फिलिंग सुरू झालेल्या दिसतात. मी आता नेमकं 10 मिनिटांपूर्वी चेक केलं, त्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आता या चॉईस फिलिंग नेमक्या कुणी कराव्या? बघा, तुम्ही जर आतापर्यंत एमबीबीएस बीडीएसच्या चॉईस टाकल्याच नसतील तर तुम्हाला डायरेक्ट एक इलिजिबिलिटी चेक नावाचा ऑप्शन येईल आणि त्यानंतर चॉईसेस करता येतील. पण समजा तुम्ही 11 तारीख आणि 14 तारीख या दरम्यान चॉईसेस केलेल्या आहेत, 11/10/2025 आणि सोबतच दुसरी डेट होती 14/10/2025. या दरम्यान जर तुम्ही चॉईसेस टाकलेल्या असतील, लॉक करून घेतलेल्या असतील, पीडीएफ डाउनलोड केला असेल, प्रिंट काढलेली असेल तर माझं एक मत आहे, याला आता बरेच दिवस झालेले, यांनी तर सांगितलेलं आहे की तुम्ही अगोदर जर का चॉईसेस टाकलेले असतील, तुम्हाला जर एडिट करायचे असतील तर करू शकता. नव्यानं चॉईस करायचं काम नाही. पण एक माझं जर ऐकसाल तर काय करा, नक्की प्रोफाईलचं लॉग इन करा. केलेले जे चॉईसेस आहे तर ते व्यवस्थित दिसत आहेत का अनलॉक करून चेक करा. नंतर लॉक करा आणि आजच्या डेटचं एक नवीन पीडीएफ डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा. म्हणजे थोडक्यात मी काय सांगितलं हे तुमच्या लक्षात आलंय का? नक्की एकदा मला येस नो रिप्लाय करा. आता यानंतर जे पण समजा विद्यार्थी चॉईस फिलिंग करतील, चॉईस लॉक करतील तर ज्यांचं सिलेक्शन होईल तर त्यांच्या नावासमोर या सिलेक्शन लिस्टमध्ये मिळालेलं कॉलेज दिसेल. तर हे जे आहे तर हे आपल्याला 30 तारखेला मिळणार सिलेक्शन लिस्ट एमबीबीएस बीडीएस वाली. पण इथं खूप मोठी अडचण येणार आहे कारण यांचं जे जॉईनिंग आहे तर ते 31 तारीख आणि 4 तारीख या दरम्यान होणार आहे एमबीबीएस बीडीएस वालं. यात अडचण कोणती येणार आहे बघा, आता सध्या बीएमएस बीएचएमएस वाला जो राऊंड लागलेला आहे तर त्याच्या जॉईनिंगची लास्ट डेट जी आहे तर ती 30/10/2025 हीच आहे. आणि एमबीबीएस बीडीएसचा जो तिसरा राऊंड आहे त्याची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती नेमकी 30 तारखेला येणार आहे. म्हणजे त्याच्या बीएमएस बीएचएमएसच्या जॉईनिंगची लास्ट डेट आणि इकडं याच्या सिलेक्शनची डेट एकच आहे. पण आता ही जी लिस्ट आहे तर ही रात्री उशिरा येते आणि जॉईनिंगचा वेळ तर 5:30 वाजेपर्यंतच असतो. मग असे बरेच पालक लोक आहे की जर समजा या लिस्टमध्ये त्यांना जर का एमबीबीएस मिळालं तर तिकडचं कॉलेज एकदा जॉईन करा, नंतर मग 30 तारखेनंतर परत सोडायला जा. त्या दरम्यान सीईटी सेल एखादी नोटीस टाकू शकते की तुम्हाला मिळालेलं कॉलेज, जॉईन केलेलं कॉलेज कॅन्सल तुम्ही या डेट पर्यंत करा. ती नोटीस नंतर येऊ शकते. दरवर्षी तशी नोटीस येते. मिळालेलं जे कॉलेज आहे तर ते आपल्याला सोडता येऊ शकतं. सीईटी सेलच्या नोटीसनुसार ते सोडावं लागतं. यावर्षी सुद्धा तसं काही होईल. आता प्रश्न येतो की आता चॉईस फिलिंग तर करायच्या सर, पण या राऊंडसाठी नेमके इलिजिबल कोण आहे? ठीक आहे, ही 30 तारीख लक्षात ठेवाल. आता इलिजिबल कोण? पहिले स्टुडंट जर समजा तुम्ही एमसीसीचं काउन्सिलिंग केलेलं असेल आणि तुम्हाला फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंड या दरम्यान कुठे तुम्ही जॉईन झालेले असताल किंवा थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट जरी झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही सीईटी सेलवर होणाऱ्या या राऊंडसाठी डिस्क्वालिफाईड आहात. चॉईस फिलिंग करून बघा, तुमच्या नावासमोर जे अगोदरच डिस्क्वालिफाईड बाय एमसीसी असं नंतर सिलेक्शन लिस्ट मध्ये लिहून येईल.
कारण काय, रूलच असा होता की जर समजा तुम्हाला MCC वर थर्ड राऊंड मध्ये कॉलेज मिळालं तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटचा थर्ड राऊंड करता येत नव्हता. पण आता मी सांगतोय म्हणून चॉईस फिलिंगच नाही करायचे असं करू नका. चॉईस फिलिंग करून बघा तुमच्या नावासमोर सिलेक्शन लिस्ट मध्ये काय येतं तर ते लगेच तुम्हाला कळून जाईल. यानंतर AA-CCC न एक सिलेक्शन लिस्ट पब्लिश केलेली होती. आता यानुसार जे विद्यार्थी AA-CCC वर थर्ड राऊंडला जॉईन आहेत तर ते आयुष्यासाठी डिस्क्वालिफाईड होते असं त्या नोटीस मध्ये सुद्धा दिलेलं होतं. तर त्यांनी नक्कीच या राऊंडच्या MBBS BDSच्या चॉईस फिलिंग करायच्या आहे. यांनी सुद्धा करा आणि यांनी सुद्धा करा. हे लोक इलिजिबल नंतर आपल्याला लिस्ट आल्यावर कळूनच जाईल. कारण आता बघा अजून एक विद्यार्थ्यांचा गट असा आहे की आतापर्यंत कॉलेजच नाही मिळालं, मग ते इलिजिबल आहेत का? तर यस, ज्यांना आतापर्यंत कॉलेज मिळालंच नाही तर ते इलिजिबल आहेत, या राऊंडच्या चॉईस फिलिंग करू शकतात. जर या राऊंड मध्ये कॉलेज मिळालं तर आपल्याला नेक्स्ट राऊंड करता येणार नाही, थोडक्यात फोर्थ राऊंड करता येणार नाही. ज्यांना पण थर्ड राऊंड मध्ये कॉलेज मिळेल या ग्रुपमध्ये, ग्रुप ए मध्ये, त्यांना ग्रुप ए चा फोर्थ राऊंड करता येणार नाही, बेटरमेंट मध्ये जाता येणार नाही. थोडक्यात एकच, जर समजा तुम्ही MBBS चे चॉईसेस टाकले सोबतच तुम्ही BDS पण चॉईस केलं आणि यापैकी कुठलं जरी कॉलेज तुम्हाला मिळालं आता सध्या थर्ड राऊंडला तर ते कॉलेज घ्यावंच लागणार आहे. नाही घेतलं तर तुमचं या ग्रुपचं काउन्सिलिंग संपलं असं समजायचं. आणि कॉलेज घेतलं तरी सुद्धा काउन्सिलिंग संपलं. कारण काय, कॉलेज घेतल्याच्या नंतर फोर्थ राऊंड करता येत नाही आणि कॉलेज नाही घेतलं तर राऊंड मधून तो विद्यार्थी बाद होतो. थोडक्यात दोन्ही कंडिशन मध्ये ग्रुप ए चं काउन्सिलिंग संपणार. चॉईस फिलिंग सर्वांनी एकदा लॉग इन करून बघा. चॉईस फिलिंग आपल्या होत आहेत का चेक करा. चॉईस फिलिंग केलेल्या असतील तर त्या एकदा अनलॉक करा, एडिट करा, परत लॉक करून PDF डाउनलोड करा. थांबूया. ओके, बाय.